करायचं आणि ते सर्वांनाच खूप जास्त प्रश्न पडलेला असतो. तर म्हटलं चला त्याच्यावर आपण एक व्हिडिओ नक्कीच बनवूया. तर अशा प्रकारे हे आरीवर्क केलेलं आहे, हे सुद्धा मीच केलेलं आहे. तर आता याची कटिंग कशा प्रकारे करायची तर मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं सांगणार आहे. व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू पहा, स्टेप बाय स्टेप पहा, म्हणजेच तुम्हाला समजेल. स्किप करत राहाल तर समजणार नाही. आणि मराठीमध्ये खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण कशा प्रकारे ही कटिंग करायची जेणेकरून व्यवस्थित असं आपलं ब्लाऊज जे आहे ते स्टिच करता येईल. आणि उद्या स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा येणार आहे, तो सुद्धा नक्कीच पहा आणि ब्लाऊज जे आहे आरीवर्कचे ते शिवायला शिका. तर चला मग आपण सुरुवात करूया. व्हिडिओ कसा वाटला ते शेवटी नक्कीच कमेंट करून सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर. आणि आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा, शेअरसुद्धा करा, कमेंटसुद्धा करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला मग आपण पाहूया. तर बघू शकता इथे मी आता अस्तर कटिंग जी आहे ती करून घेतलेली आहे. तुम्हाला जर अस्तर कटिंग कशा प्रकारे करायची त्याचा व्हिडिओ हवा असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी त्याचा व्हिडिओसुद्धा लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. तर मी आज अस्तर कटिंग करून घेतलेली आहे आणि बघू शकता त्याचा गळा वगैरे आपल्याला अजिबात कट करायचा नाही आहे. ज्यावेळेस आपण अस्तर कट करतो ना त्यावेळेस आपल्याला बंद गळा तशाला तसाच बॅक साईडचा ठेवायचा आहे आणि फ्रंटचा कट करू शकता तुम्ही, पण बॅकचा जे आहे तो नाही करायचा. आणि जर तुमच्या पुढूनसुद्धा फ्रंटला जर आरीवर्क केलेलं असेल तर तुम्हाला पुढचासुद्धा गळा कट करायचा नाही आहे, ते तशाला तसाच राहू द्यायचा आहे. माझा इथं पुढून नव्हतं केलेलं आरीवर्क त्यामुळे मी इथे कट केलं आहे. तरीसुद्धा तुम्हाला कळावं यासाठी मी न कट करतासुद्धा दाखवलेलं आहे, त्यानंतर मी कट केलं. तर बघू शकता इथे कटिंग केलेली आहे मी अस्तरची. तर आता ती अशा प्रकारे मी इथे टाकून घेत आहे आणि एकदम बरोबर आपल्या मोरावर जे कट्स लावलेले आहेत स्लीव्जला ते आले पाहिजेत. म्हणजेच व्यवस्थित असे जे आहे ना तर बाही जॉईंट करताना मोर जे आहे ते एकदम असा आपल्या खुब्यावर आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती अशा प्रकारे ठेवायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे, आशा करते की तुम्हाला समजेल. तुम्ही जर थोडंसं लक्षपूर्वक पाहिलंसुद्धा आणि ऐकलंसुद्धा तर तुम्हाला खूप सोपं जाणार आहे हे कट करायला. तर बघू शकता मी आता अशा प्रकारे इथे अस्तर ठेवून घेतलेला आहे. त्यानंतर मी 1 इंच कपडा सोडून कट करून घेत आहे. ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला कपडा जे आहे थोडासा एक्स्ट्रा सोडायचा आहे. 1 इंचच्या आतमध्ये आपल्याला कपडा ठेवायचा आहे. अजिबात त्याला सेंटरला धरून एकदम असं करेक्ट लाईन कधीच घ्यायची नाही आहे. तर आपल्याला जास्तीचा कपडा थोडासा ठेवायचा आणि त्यानंतर मी दाखवते त्याच प्रकारे आपल्याला स्लीव्ज कटिंग करून घ्यायची आहे. तर बघू शकता मी पहिली स्लीव्ज जी आहे ती कट करत आहे, दुसरी स्लीव्जसुद्धा याच प्रकारे आपल्याला कट करायची आहे. तर बघू शकता आता मी इथे स्लीव्ज जी आहे ती कट करून घेतलेली आहे. तर मी तुम्हाला आता बॅक साईडचा पार्ट जे आहे ते दाखवते. तर चला मग आपण पाहूया. तर बघू शकता इथे मी बॅक साईडचा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे. व्यवस्थित असं गुड्या वगैरे पडल्यात का ते पाहायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे टाकून घ्यायचं. हात व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा वरती आणि कट केलेला अस्तरचा फॅब्रिक जो आहे तो एकदम करेक्टली आलेला पाहिजे. मधली रेष जी आहे ती आपली एकदम गळ्याच्या मधोमध आलेली पाहिजे बरं का, म्हणजेच इकडं तिकडं होणार नाही. त्यासाठी अशा प्रकारे हात फिरवून घ्यायचा किंवा मग तुम्हाला असं जमत नसेल तर तुम्ही इथे पिनसुद्धा लावू शकता. ज्या आपल्या आपण ब्लाऊजला लावायला पिना घेतो त्या पिना अशा प्रकारे आपल्याला लावायच्या आहेत. तर आणि इथे माझा कपडा व्यवस्थित होता, छान होता, त्यामुळे मी इथे पिनाचा उपयोग नाही केला. डायरेक्टली अशा प्रकारे त्याला वरती ठेवून घेतलं आहे. लक्ष करा की वरची साईडसुद्धा आपली मधोमध आलेली पाहिजे आणि खालची साईडसुद्धा बरोबर आलेली पाहिजे. तर आता मी अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे. आता मी बरोबर त्याच सारखं अर्धा किंवा 1 इंचचा कपडा एक्स्ट्राचा सोडून इथे मी कट करून घेत आहे. आणि आता आपल्याला वरच्या साईडनं सुद्धा 1-1 इंचचा कपडा जो आहे तो ठेवायचा आणि अशा प्रकारे कट्स करायचे. तर आता इकडून जे आहे ना आपल्याला दुमडत जायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असं आपलं इकडचं तिकडं होणार नाही. तर मी दाखवते त्या प्रकारे आपल्याला ते
कपडा दुमडवून घ्यायचा आहे आणि पलीकडच्या साईडचा जो आहे ना तो सुद्धा अशाच प्रकारे कट करायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी इथे कट करून घेत आहे. मार्जिन व्यवस्थित अशी आपली शिल्लक ठेवायची. कट करताना आरीवर्कमध्ये मार्जिन आपल्याला जास्तीचा लागतो त्यामुळं. आणि उद्याच्याला आपला जो व्हिडिओ येणार आहे स्टिचिंगचा ते सुद्धा तुम्ही नक्कीच पहा. ते सुद्धा खूप हेल्पफुल आणि खूप अशाच सोप्या पद्धतीनं मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही आणखीन जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा, लाईकसुद्धा करा आणि आरीवर्क करणाऱ्या तुमच्या फ्रेंडला नक्की शेअर करा. तर अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे मी. आणि आता आपल्याला साईडचा जो आहे फ्रंटचं तो कट करायचा आहे. तर अशा प्रकारे मी डबल कपडा जो आहे तो एकमेकावर टाकून घेतला आणि त्यानंतर अशा प्रकारे 1 इंचचाच आपल्याला एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो ठेवून कपडा अशा प्रकारे कट्स करून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. अस्तरापेक्षा थोडासा कपडा जास्तचा घ्यायचा आहे. तर चला मग मी इथे कट करून घेते हे सुद्धा. आणि आता आपल्याला दुसरा जो पार्ट आहे तो कशा प्रकारे कट करायचा तर ते सुद्धा सांगते. त्यामध्ये जर उजव्या साईडला आपल्या कंपल्सरी आरीवर्क केलेलं असतं. कोणता तरी ब्लाऊज असतो कधीतरी ज्याला आपल्याला पुढच्या साईडनं आरीवर्क केलेलं नसतो. तर तशा प्रकारे आपण जर असलं तर कसंही कट केलं तरी चालतं. पण जर पुढून आरीवर्क केलेलं असेल तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर चला मग आपण पाहूया. तर पुढून जर आपल्याला आरीवर्क केलेला असेल ना तर अशा प्रकारे आपल्याला कपडा जो आहे ना तो अलीकडच्या साईडनं तोंड करून गळा ठेवायचा आहे. आणि हा मधला जो गळा दिसतो ना तुम्हाला अलीकडच्या साईडचा तो कट करायचा नाही आहे. ज्यावेळेस आपण त्या फॅब्रिकवर ठेवून शिवायला जातो ना त्यावेळेस आपल्याला ते शिवायचं आहे आणि त्यानंतर आपला गळा कट करायचा आहे जेणेकरून गळा जो आहे तो कमी जास्त पडणार नाही. तर ही ट्रिक नक्कीच लक्षात ठेवा. तर मी तुम्हाला दाखवते सुद्धा. आणि कपडा जर उलटा सुलटा असेल तर मग तुम्हाला बरोबर असं ठेवूनच कट करायचं आहे. आणि दोन्हीही कपडा जर सेम असेल बॅक साईडनं आणि फ्रंटनं तर मग तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली कट करू शकता. पण तुमचा कपडा जर वेगळा वेगळा असेल तर तुम्हाला एक पार्ट जे आहे ते कट करावे लागेल. किंवा मग तुम्हाला जर समजत असेल की आपण एकमेकावर टाकल्याच्या नंतर कोणता पार्ट कसा निघत आहे तर मग छान आहे म्हणजे जमतं तुम्हाला. जर पण अवघड जात असेल तर तुम्ही अशाच पद्धतीनं नक्कीच करा. तर मी शेवटचा पार्ट व्हिडिओ पाहण्यासाठी कट केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला की